ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजप आणि शिवसेनेची रात्री 3 तास बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली। आशिष शेलार, उदय सामंत, अमित साटम, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर आणि इतर नेत्यांची या बैठकीला विशेष उपस्थिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्यामध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा। शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी पहाटे 4 पर्यंत बैठक सुरू। ठाणे KDMCसह MMR पालिकांमधील युती संदर्भात चर्चा। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। 2 दिवसांमध्ये उमेदवारांवर चर्चा होणार। निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण। उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसांमध्ये चर्चा होईल। जागा वाटपाबाबत लवकरच फडणवीस शिंदे घोषणा करतील, अमित साटम यांचीही माहिती। संपूर्ण महापालिकांमधील शिंदेच्या शिवसेनेची बोलणी पूर्ण। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। जागा वाटपावर आज अंतिम निर्णय घेतला जाईल, बावनकुळेंची माहिती। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये घोषणा होणार। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र। दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून हे स्पष्ट। युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार। दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेतील आणि युतीची घोषणा करणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीतच लढणार, संजय राऊत यांचीही माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही। मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, संदीप देशपांडे यांचीही माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। दोन्ही बंधू एकत्र आल्यावर संपूर्ण राजकारण बदलेल। शिवसेना मनसे विचारावर आणि कामांवरती या निवडणुकीला सामोरे जाईल। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवावी, ती उद्या पूर्ण होतीये, विनायक राऊत यांचीही प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेच्या शिवसेनेला फटका बसणार हे हास्यास्पद। राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंची पाठी कोरी होईल। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ठाकरेंवरती टीका। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, अजित पवारांची कार्यकर्त्यांना ही माहिती। आम्ही एकत्र आलो, काका पुतळे एकत्र आले तर काय वाईट आहे, आम्ही राजकीय नाही भावनिकदृष्ट्या पाहतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संजय राऊत यांचं हे सूचक विधान। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निवडणूक प्रभारांची नेमणूक। मुंबईची जबाबदारी रोहित पवार आणि पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर। पिंपरी चिंचवडची जबाबदारी रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या बैठकीमध्ये 112 जागा मिळाव्यात, यासाठी शिवसेना आग्रही। मराठी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी शिवसेना इच्छुक। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब। खासदार श्रीरंग बारणेंचा हा दावा। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार, बारणेंची ही माहिती। युतीत 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारणेंना विश्वास। ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर। संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। संदेश पारकर कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष। पुण्यात 2 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला रामराम। माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले यांचा भाजप प्रवेश। मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। दोन्ही नेते पुणे पालिकेतील माजी गटनेते। नवी मुंबईमध्ये पुन्हा शरद पवार गटाला लागली गळती। माजी नगरसेवक संगीता बरहाडे आणि दिलीप बोराडे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न। ऐन निवडणुकांच्या काळात काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का। काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांचा राजीनामा। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली जात नाही, त्यामुळे नाराज। भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सोलापूर महानगरपालिका प्रभारीपदी धैर्यशील मोहिते पाटील यांची नियुक्ती। जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव, तर प्रमुख भूमिका त्यामध्ये बजावल्यानं पक्षाने जबाबदारी सोपवली। सोलापुरात युतीसाठी दादांची ऑफर आल्यास वरिष्ठांसोबत चर्चा करू, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं हे वक्तव्य। राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यास वरिष्ठांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, धैर्यशील मोहिते पाटील यांची ही प्रतिक्रिया। भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असल्यास सांगलीमधून मशाल पेटवा, खासदार विशाल पाटलांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन। सांगली महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता येणार, विश्वजित कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। आम्ही एक संघ झालोय, कार्यकर्त्यांनी एकसंघ व्हावं, विशाल पाटील यांचं हे वक्तव्य।
पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उमेदवारीवरून नाराज. महानगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी. कोथरूडमधील पदाधिकाऱ्यांची एकत्र येत जोरदार घोषणाबाजी. पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द. पुण्यात गुंड गणेश कोमकरच्या पत्नीची नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मुलाखत. प्रभाग क्रमांक 23 मधून लढण्यास कल्याणी कोमकर या इच्छुक. कालच कल्याणी कोमकरांनी आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहनाचा इशारा दिलेला. सातारा नगरपालिकेमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे आणि पत्नी दयमंतीराजे भोसले यांच्याकडून सर्व उमेदवारांचं अभिनंदन. आमदार अनिल पाटील यांनी घेतली अजित पवार यांची भेट. अनिल पाटील यांना क्रीडा मंत्रीपद मिळावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली. क्रीडा मंत्रीपद मिळावं, परमेश्वराला विनंती करतो, अनिल पाटील यांची ही प्रतिक्रिया. पुण्यातील भोरमधील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेतली. सर्व विजयी उमेदवारांना अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा. पराभूत उमेदवारांची विचारपूस. सोलापूर महापालिकेसाठी तृतीयपंथीयांकडून उमेदवारीची मागणी. अबोली उर्फ रामचंद्र मंजिली यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची इच्छा. परभणी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेची एंट्री. मनसेकडून 40 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. परभणीमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढणार, मनसेकडून स्पष्ट. भिवंडी पालिका निवडणुका प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि शांततेत पार पाडण्याचे आयुक्तांचे आवाहन. भिवंडीमध्ये 6,69,033 मतदार, 750 मतदान केंद्र बनवले. अमरावतीमध्ये पहिल्याच दिवशी 200 उमेदवारी अर्जांची विक्री. अमरावतीमध्ये 200 प्रभागांमधून 87 नगरसेवकांची निवड. सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याला अर्जुन खोतकर यांनी झापलं, तर आता शेतकऱ्यांना इंग्रजीमध्ये आलेला मेसेज कळतो का? खोतकरांचा सवाल. शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचा स्लॉट ऐनवेळी रद्द केल्यानं खोतकरांचा हा संताप. मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर आरोप निश्चिती. विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांची माहिती. पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल तेजवानीला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. दमानिया विजय कुमार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं बावधन पोलीस चौकशी करणार. वकील सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज चंदवानी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रेकॉर्डवरील पुरावे प्रथमदर्शनी मृत व्यक्तीचा मानसिक छळ केल्याचे दर्शवतात, त्यामुळे आरोपीला अटकेपासून संरक्षण नाही. कोर्टाकडून शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी मोठी कारवाई. तत्कालीन झेडपीच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला अटक. शासनाचा 12 कोटींचा महसूल आर्थिक फायद्यासाठी बुडवल्याचा आरोप. 25 सप्टेंबरपर्यंत रवींद्र काटोलकरला पोलीस कोठडी. पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातल्या अमेडिया कंपनीचे इरादापत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द. इरादापत्र रद्द केल्यानं अमेडिया कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ. प्रदीप कुरुलकरवरती दोषारोपपत्र निश्चितीची सुनावणी येत्या 12 जानेवारीला. हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती दिल्याचा कुरुकलवर आरोप. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबत माल वाहतूक सुरू केली जाणार. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नवी मुंबई विमानतळ दरवर्षी 0.5 दशलक्ष टन माल वाहतूक हाताळणार. छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा या भागामध्ये माथेफिरूचा वावर. माथेफिरूने घरासमोर वाहनांच्या दगडानं काचा फोडल्या. माथेफिरूचा वावर असल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापुरात 3 वर्षांच्या चिमुकल्याची आईच्या प्रियकराकडून हत्या. कपड्याला विष्ठा लागली, त्यामुळे चिमुकल्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. सोलापूरमधील एमआयडीसी परिसरातील कोंडानगर भागातील ही धक्कादायक घटना. आरोपी प्रियकराला एमआयडीसी पोलिसांकडून अटक. नवी मुंबईमध्ये 25 वर्षाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. वाशी रेल्वे स्थानकातील ही धक्कादायक घटना समोर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.